एक्सरसाइज 9.2 मधला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. ट्रायंगल पी क्यू आर इज आयसोसेलस विथ पी क्यू इज इक्वल टू पी आर, पी एस इज द अल्टिट्यूड फ्रॉम पी टू साईड क्यू आर. आता असं रीड केल्यानंतर काहीच कळत नाही. अशा वेळी काय करायचं, सगळ्यात आधी डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. जर डायग्राम दिली नसेल तर सगळ्यात पहिलं काम करायचं डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे, एक ट्रायंगल आहे. ट्रायंगल ड्रॉ करताना तो कसा ड्रॉ होणार आहे हे सगळ्यात पहिल्यांदा पाहायचं नाही आहे. आधी ड्रॉ करायचा आहे, रफ डायग्राम ड्रॉ करायची, त्यामध्ये चेंजेस करू वाटले तर पुन्हा ड्रॉ करायची आहे. पण शक्यतो असं होत नाही. बघा, ट्रायंगल पी क्यू आर, मग आधी नाव देऊन घ्यायचं. ट्रायंगल पी क्यू आर नाव कुठलं कुठे द्यायचं याने काहीच फरक पडणार नाही आहे. तुम्हाला फक्त नाव देऊन घ्यायचं. पी क्यू आर इज अ आयसोसेलस विथ पी क्यू इज इक्वल टू पी आर. लगेच दाखवून घ्यायचं पी क्यू इज इक्वल टू पी आर. या दोन साईड्स काय आहेत, आयसोसेलस आहेत, म्हणजे इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. मग आपण त्याला कॉन्ग्रुएंटचे साईन देऊन टाकले. पी एस इज द अल्टिट्यूड फ्रॉम पी टू साईड क्यू आर. पी दिसतोय पण यस कुठेच दिसत नाही. याचा अर्थ यस पॉईंट आपल्याला कुठेतरी घ्यायचा आहे. मग कुठे घ्यायचा आहे, इट इज अन अल्टिट्यूड फ्रॉम पी टू साईड क्यू आर. क्यू आर साईड कुठे दिसते, इथं दिसते. याच्यावरती अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. मग आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे, ओके. ट्रायंगल ड्रॉ करून घेतल्यानंतर अल्टिट्यूड ड्रॉ केला आहे. अल्टिट्यूड ड्रॉ केल्यानंतर इथं राईट अँगल देऊन घ्यायचा आहे, कारण अल्टिट्यूड कायम 90 डिग्री असतो. ठीक आहे, त्यानंतर आता विचारलं आहे काय आपल्याला, इज ट्रायंगल पी क्यू एस इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी आर एस. आता मग पी क्यू एस कुठं दिसतोय, पी क्यू एस हा पॉईंट एस दिलेला आहे. पी क्यू एस आणि पी आर एस हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत की नाही आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, किंवा आपल्याला पाहायचं आहे की हे कॉन्ग्रुएंट आहेत की नाही. मग काय करणार, if yes, write the pairs of corresponding parts that are equal and state the congruence criteria. म्हणजे आपल्याला कोणत्या टेस्टनुसार हे कॉन्ग्रुएंट आहेत दोन्ही ट्रायंगल्स हे प्रूव्ह करायचे. तर मग सगळ्यात पहिल्यांदा काय लिहून घेऊ, इन ट्रायंगल पी क्यू एस अँड ट्रायंगल पी आर एस. कोणता, ट्रायंगल पी क्यू एस आणि ट्रायंगल पी आर एस. या दोघांमध्ये पी क्यू आणि पी आर हे काय दिसत आहेत, कॉन्ग्रुएंट दिसत आहेत. पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू पी आर. आणि रिझन काय देणार याला, रिझन गिवन, कारण आपल्याला क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे. मग आपण इथं रिझन लिहिणार गिवन. त्यानंतर अजून काय दिसतंय, इथे दोन्ही अँगल 90 डिग्री दिसत आहेत. मग आपण म्हणू शकतो अँगल पी एस क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एस आर. हा पी एस क्यू आणि हा पी एस आर हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे. आणि रिझन काय देणार, इच 90 डिग्री. ओके, आता थर्ड रिझन काय दिसतंय, इथं पहा, पी एस हा पी क्यू एसचा पार्ट आहे आणि पी एस हा पी आर एसचा सुद्धा पार्ट आहे. म्हणजे ही साईड जी असणार आहे, ही साईड काय असणार आहे, कॉमन साईड असणार आहे. मग आपण लिहू शकतो पी एस इज कॉन्ग्रुएंट टू पी एस आणि रिझन देणार आपण कॉमन साईड. रिझन काय देणार आपण, कॉमन साईड. मग आता बघा, ही जी साईड आहे, ही साईड 90 डिग्री अँगलच्या अपोजिट साईड आहे. म्हणजे याचा अर्थ काय, राईट अँगल, हायपोटेन्यूस आणि एक साईड. तर मग आपण इथं काय म्हणू शकतो, बाय राईट अँगल हायपोटेन्यूस साईड टेस्ट. हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. मग काय म्हणू शकतो आपण त्याला, ट्रायंगल पी क्यू एस इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी आर एस. मग आता हे फायनल झालं की हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. आणि कसे, तर बाय आर एच एस टेस्ट कॉन्ग्रुएंट आहेत. मग आता काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप बी काय विचारलं आहे, इज क्यू एस इज इक्वल टू एस आर. वाय, आता क्यू एस कुठे आहे बघा, क्यू एस इथं दिला आहे आणि एस आर इथं दिलेला आहे. आता क्यू एस हा या पी क्यू एस ट्रायंगलचा पार्ट आहे आणि एस आर पी आर एस ट्रायंगलचा पार्ट आहे. आणि हे दोन्ही ट्रायंगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आहेत. मग आपण काय म्हणू शकतो, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्सचे जे कॉन्ग्रुएंट पार्ट्स आहेत त्यांना करस्पॉन्डिंग पार्ट्स आहेत ते काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग आपण काय म्हणू शकतो, क्यू एस इज इक्वल टू एस आर. आणि रिझन काय देणार, करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके, आता हे क्यू एस इज इक्वल टू एस आर झालं, रिझन आलं करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, किंवा आपण लिहितो सी पी सी टी. शॉर्टकटमध्ये लिहायचं झालं तर सी पी सी टी. ओके, आता नेक्स्ट काय विचारलं आहे,
त्यांनी हा पार्ट होता बी, हा पार्ट होता ए, आणि आता सी पार्ट विचारला आहे. सी पार्ट काय विचारला आहे, इज पी एस द अँग्युलर बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. आता अँगल क्यू पी आर कुठे दिसतोय, अँगल क्यू पी आर हा इथं दिसतोय अँगल, आणि त्यांनी विचारले पी एस हा बायसेक्टर आहे का. पी एस हा बायसेक्टर आहे कधी कळणार, जेव्हा हा अँगल क्यू पी एस म्हणजे हा अँगल आणि हा जो अँगल आहे आर पी एस हे दोन्ही अँगल काय आहेत, इक्वल असतील तर हा काय असणार आहे, पी एस ऑब्वियसली बायसेक्टर असणार आहे. पण आता तुम्ही पाहिलं ह्या दोन ट्रायंगलमध्ये हे दोन्ही अँगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत, कारण करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. मग आपण इथे सुद्धा काय म्हणू शकतो, अँगल पी, अँगल इथून घेऊयात, अँगल क्यू पी एस, अँगल क्यू पी एस, क्यू पी एस इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एस पी एस, आर पी एस, अँगल आर पी एस, अँगल आर पी एस, आणि याला सुद्धा रिझन काय देणार आपण, सी पी सी टी. आणि जर समजा हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर हा पी एस काय असणार आहे, देअरफॉर पी एस विल बी द, पी एस इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर, अँगल क्यू पी आर. आणि रिझन काय आहे, करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स.